आणि आता एक महत्त्वाची बातमी समोर येते। अजित पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल झाल्याचं कळत आहे। अजित पवार आणि फडणवीसांच्या भेटीसाठी आता सागर बंगल्यावर खलबतं या ठिकाणी होणार आहेत। आताची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। खाते वाटपासंदर्भात खरं तर कालच तिन्ही नेत्यांची महत्त्वाची बैठक झाली आणि आता अजित पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला गेलेले आहेत। त्या दोघांमध्ये आता खाते वाटपावरून चर्चा होते का किंवा कोणत्या विषयासंदर्भात चर्चा होते ते पाहणं आता अतिशय महत्त्वाचं असणार आहे। आपण पाहतोय मंत्रिपदासाठी खरं तर सगळ्याच आमदारांची लॉबिंग सध्या सुरू आहे। आपल्याच पक्षाला जास्तीत जास्त आमदार मिळावेत यासाठी अजित पवार आणि शिंदे आग्रही आहेत। त्यामुळे हे मोठं आव्हान खरं तर पक्षश्रेष्ठींपुढे असणार आहे। सध्या खाते वाटपासंदर्भात खलबतं या नेत्यांमध्ये सुरू आहेत आणि आता अजित पवार सागर बंगल्यावर फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल झालेत। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय भंकणी यांच्याकडून। अक्षय, काय सांगाल, अजित पवार फडणवीसांच्या भेटीसाठी का गेले? खरं तर खाते वाटपाच्या सगळ्या संदर्भात अजून कोणताही निर्णय जो आहे तो झालेला नाहीये। काल देखील महायुतीचे जे तिन्ही प्रमुख नेते आहेत अर्थात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे त्यांनी मेघदूत बंगल्यावरती संपूर्ण रात्री चर्चा केलेली होती खाते वाटपाच्या संदर्भात। परंतु खाते वाटपाचा तिढा जो आहे तो अद्याप महायुतीमध्ये कायम असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कोणाला किती मंत्रिपद जाणार या सगळ्या संदर्भात देखील चढाओढ जी आहे ती महायुतीमध्ये लागलेली आहे। हा सगळ्याच तिढा सोडवण्याकरता आज महायुतीतले तिन्ही नेते जे आहेत ते दिल्लीला जाण्याची शक्यता आहे आणि त्यापूर्वीच अजित पवार जे आहेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याकरता सागर बंगल्यावरती दाखल झालेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आज दिल्लीत जाऊन हे तिन्ही नेते मंडळी जे आहेत ते खाते वाटपाचा तिढा सोडवणार का, तिथे देखील काही चर्चेमध्ये घोडा अडणार आहे खाते वाटपाच्या संदर्भात, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। अवघ्या 4 दिवसांवरती राज्याचं हिवाळी अधिवेशन जे आहे ते आलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। अगदीच अक्षय, या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय अजित पवार हे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला दाखल झालेले आहेत। त्या दोघांमध्ये आता काय चर्चा होते आणि कुणाला कोणती खाती दिली जातात, कुणाला किती मंत्रिपदं मिळतात ते आता पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे।